विठुरायाचे. वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. घोड्यांच्या दवडीत उडणारी माती आणि त्या मातीत मिसळलेली भक्ती. रिंगण म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि परंपरेचं सजीव रूप. भेदाभेद अमंगळ वैष्णवांचा धर्म. इथे फक्त एकच ओळख, वारकरी, विठुरायाचे वारकरी. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा वैष्णवांची. हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ढोल ताशा हा केवळ वाद्यांचा गजर नाही, तर तो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार, महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि भक्तीचा जागर. गणपती बाप्पाच्या विसर्जनात असो किंवा शिवजयंतीच्या मिरवणुकीत, ढोल ताशाचा हा गजर थकलेल्या मनालाही पुन्हा उभं करण्याची ताकद ठेवतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी जेव्हा हजारो गोविंदा थरावर थर लावून आभाळाला गवसणी घालतात, तेव्हा ते जगाला सांगतात, आम्ही एक झालो तर अशक्यही शक्य आहे. एकीचं बळ आणि जिद्दीचा कळस म्हणजे आमची दहीहंडी. श्रावणांच्या सरींसोबतच येतो हा गोकुळाष्टमीचा लोकोत्सव. हा केवळ खेळाचा थरार नाही, तर हे आहे महाराष्ट्राच्या ऐक्याचं दर्शन.